काळ्या वाटाण्याची उसळ तयार करण्यासाठी मोड आलेले काळे वाटाणे घेतलेले आहेत, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे, 2 बटाटे, 1 हिरवी मिरची, 2 कांदे, 7-8 लसूण पाकळ्या, 1 टमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण कट करून घेणार आहोत. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये कट केलेला कांदा, सुकं खोबरं, हिरवी मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर टाकून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आता गॅसवर एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण ठेचलेला लसूण, टमॅटो, काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट टाकून आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोड आलेले काळे वाटाणे आणि बटाटा टाकून 1 मिनिट परतून आपण ह्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया आणि त्यानंतर गरम पाणी टाकून आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार